राष्ट्रीय महिला आयोगानं महिला सक्षमीकरणाकरता देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे। आम्ही स्वतः तर काम करतोच, पण देशामधले राज्यांचे सर्व कमिशन जर सोबत आले तर एक विचारानं महिलांच्या करता जे कायदे बनलेले आहेत, महिलांना सक्षमीकरणाकरता आणि त्यांच्या सुरक्षेकरता जी पावलं उचलायची आहेत ती जर सगळ्यांनी मिळून जर एकत्रितपणे जर उचलली तर त्याचा खूप मोठा उपयोग देशातल्या महिलांच्या करता होऊ शकतो। हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने मी अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही अशा पद्धतीचा शक्ती संवाद आयोजित करण्याची सुरुवात केली। याच्या आधीचा आमचा शक्ती संवाद आम्ही एप्रिल महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येमध्ये केला होता आणि दुसरा शक्ती संवाद आता महाराष्ट्रामध्ये होतो आहे। उद्याचा जो शक्ती संवाद आहे हा हॉटेल ट्रायडेंट मध्ये 2 दिवसाची ही कॉन्फरन्स आहे आणि ही खूप छान गोष्ट आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी यांच्या हस्ते या शक्ती संवादाचं उद्घाटन होतं आहे। अर्थात त्यांच्यासोबत राज्याचे आपले 2ही उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे विधानसभा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे उपसभापती आणि महिला बालकल्याण मंत्री, याच्याशिवाय अन्य आपले कॅबिनेट मंत्री, इथले पालकमंत्री असे सर्वजण उपस्थित राहणार आहेत। मला या निमित्ताने हे पण सांगावंसं वाटतं आहे की या कार्यक्रमामध्ये ज्या देशभरातल्या महिला सगळ्या ज्या अध्यक्ष आणि त्यांच्या मेंबर्स आलेल्या आहेत, या सगळ्या जणी एकत्र बसून विचार करणार आहेत की आपण महिलांच्या सुरक्षेकरता आणि सन्मानाकरता एकत्रितपणे आपण कसं काम केलं पाहिजे।